मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। आजची तारीख आहे 25 फेब्रुवारी 2026। वेळ आहे सकाळचे 7:30। माझ्या आवाजावरून आपल्याला कळेल की माझी तब्येत बरोबर नाही, तरी पण एक कर्तव्य म्हणून हा व्हिडिओ प्रसारित करणं अत्यंत जरुरीचं आहे। कारण सर्वांना लाभ मिळावा, सर्वांना सुख मिळावं, सर्वांच्या घरी लक्ष्मी असावी, लक्ष्मी स्थिर असावी, मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या, सफलता मिळावी, यश मिळावं, संकट असलेलं निवारण व्हावं, समस्येचं निवारण व्हावं, दुःख येऊ नये, दुःख असेल तर ते संपवावं, आरोग्य संपन्न जीवन असावं, काही ऑपरेशन असतील ते यशस्वी व्हावं, आजारी असाल तर त्यातून आपला आजार मुक्त व्हावा, कौटुंबिक सुख आपल्याला लाभावं, मित्रपरिवार असावा, नातेसंबंध गोड असावे, अशा या भूमिकेतून हा व्हिडिओ आहे। आणि माझा आशीर्वाद पण तुम्हाला आहेच। हे कार्य माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं आहे। म्हणूनच माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं अभिवादन करूया आणि कार्याला सुरुवात करूया। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयात आपण येऊ शकतात, प्रत्यक्ष भेट घेऊ शकतात। रावेरला आल्यावर तुम्ही बसने आलात तर 2 मिनिटाच्या अंतरावर कार्यालय आहे। रेल्वेतून आलात तर 2-2.5 किलोमीटर आहे। रिक्षा भरपूर आहे। खाजगी वाहनाने आला तर प्रथम आंबेडकर चौक आणि डाव्या हाताला प्रथम रस्ता आहे, त्याच्यात सराफ बाजार, लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू म्हणजे माझी। लक्ष्मीनारायण मंदिर पहिलं महालक्ष्मी नारायण लागते, नंतर लक्ष्मीनारायण लागते, हे लक्षात घ्या। विक्रम बोरकर ज्वेलरच्या समोर लक्ष्मीनारायण मंदिर आहे आणि लक्ष्मीनारायण मंदिरच्या बाजूलाच अलंकार बोरकर ज्वेलर्स आहे। ही ज्वेलर्स जी आहे ती माझीच आहे, माझ्या मुलाची आहे, लावून दिलेली आहे। आपण नाही कळलं तर त्यांच्या आतमध्ये जावं, बाहेर उभे राहू नका, आतमध्ये जावं, त्यांना सांगावं की आम्हाला बोरकर गुरुजींना भेटायचं आहे। ते माणसं पाठवतील किंवा मार्गदर्शन तरी करतील। आपण सहज येऊ शकतात, पण येण्या अगोदर मोबाईल करणं आवश्यक आहे। यंत्रसिद्धीचं वाटप सुरू झालेलं आहे। ज्यांना हवं असेल, श्रद्धा असेल, 6 इंच बाय 11 इंच, लक्षात घ्या, पाकिट 6 इंच बाय 11 इंच, त्याच्यावर तुमचा पत्ता लिहा, 25 रुपयाची पोस्टाची तिकीटं लावा, माझा पत्ता लिहू नका। आणि ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला, त्याच्यावर माझा पत्ता मी सांगितलेला, बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, 425508, पिनकोड नंबर 9850015558, हा माझा मोबाईल नंबर आहे आणि व्हॉट्सअप नंबर पण आहे, हा लिहा। आपल्या पाकिटातून जे तुमचा पत्ता आहे त्या पाकिटातून आम्ही पाठवून देऊ। महिनाभराची वाट पाहायची आणि नाही मिळालं तर मग दुसरं पाकिट पाठवायचं। आम्ही पाठवितच असतो, पण काही ना मिळत नाही, त्याचं कारण समजत नाही। असो, आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी एक नवीन विषय जो आहे, नवीन विषय जो सांगितलेला गेलेला आहे, राहुल नरेंद्र पाटील, जळगाव, केमिकल इंजिनियर आहे, साहेब आहे मोठे। त्यांनी सर्वव्यापी अशी काहीतरी उपासना सांगा की त्याच्यात सर्व विषय येतील, समस्या येतील असा। आणि योगायोगाने 27 फेब्रुवारीला म्हणजे परवाच हा योग येतो आहे। शरीरावर स्वास्थ्यामुळे याच्या अगोदर व्हिडिओ प्रसारित करू शकलो नाही, हे तितकंच खरं, पण 27 2 दिवस आहे आपल्याला।
माहिती करून घ्या. 27 फेब्रुवारीला आपण जर घ्यायला गेले तर अमालिका एकादशी आहे. ही यशस्वी करणारी एकादशी आहे. भारतीय संस्कृतीत एकादशी व्रताचे फार महत्त्व सांगितलेले आहे. 12 महिन्यातून 24 एकादशीचे दिवस असतात. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी असतात. शुक्ल पक्षातील एकादशी आणि दुसरी कृष्ण पक्षातील एकादशी. ज्या वेळेला अधिक मास येतो त्यास पुरुषोत्तम मासही म्हटले जाते. त्यावेळेस अधिक शुक्ल व अधिक कृष्ण पक्षात 2 एकादशीची वाढ या वर्षात होत असते. म्हणजे एकूण एकादशीचं पुण्यप्राप्ती आपल्याला 24 आणि 2 26 ची मिळते. यावरून आपणास कळून येते की एकादशीचे व्रत किती महत्त्वाचे आहे. प्रत्येकास किती अनुकूल असते. दर 15 दिवसांनी येणारे हे एकादशीचे व्रत आरोग्याच्या दृष्टीने अनुकूलता असे, परंतु समस्या निवारण करण्याचे पण आहे. जुनी जाणती मंडळी जर आपण पाहिली तर आजही प्रत्येक एकादशीचे व्रत करत असतात. म्हणून त्यांचे जीवन आयुष्य दीर्घायुष्य व सफलतेचे असतात. वर्तमान पिढी आपण जर पाहिली तर 99% याकडे वळत नाही. एकादशी त्यांना कळत नाही आणि समजून पण घेत नाही, आणि एकादशी कधी आहे काय आहे हे त्यांना माहिती पण नसते. नव्या पिढीचा हा योग जो आहे हा सांस्कृतिक रासाचाच योग म्हणायला पाहिजे. इतर विद्या तुम्ही शिकतात, डॉक्टर होतात, वैद्य होतात, मेडिकलमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणावर यश मिळवतात, सिव्हिल इंजिनियर होतात, पोलीस खात्यात जातात, सैनिक होतात, PhD आपण करतात, विविध क्षेत्रामध्ये कार्य करतात. परंतु आपली जी मूळ संस्कृती आहे तिच्याविषयी तुम्हाला किती ज्ञान आहे, किती तुम्ही त्याच्याबद्दल गंभीर आहात, किती तुम्ही त्याच्यामध्ये मुरलेले आहात, तुम्हाला किती ते हवंसं वाटते, तर 0 मार्क द्यावे लागतील. तिथी माहीत नाही. मी अनेकांना नक्षत्र सांगतो तर नक्षत्र म्हणजे काय हे त्यांना माहिती नाही. योग माहीत नाही, करण माहीत नाही, दिनमान माहीत नाही, सूर्योदय माहीत नाही, सूर्यास्त माहीत नाही, एकादशी माहीत नाही, व्रत वैकल्य माहीत नाही. सर्वसाधारणपणे रंगपंचमी माहीत असते, शिवरात्र माहीत असते, रामनवमी थोड्यांनाही माहीत आहे, दत्त जयंतीही फार थोड्यांना माहीत आहे. हे काही विश्वगुरूकडे चालणारी वाट नाही आहे. राम मंदिर बनवतात. राम मंदिरात जाताना सीताचे कपडे आपण बघा, रामाचे कपडे वस्त्र बघा, लक्ष्मणाचे बघा, हनुमानाचे बघा. ते तसे वस्त्र प्रावन करून तुम्ही जातात का? गुडघ्याचा वर कपडे घालणे आज सुरू झालेले आहे. आज आपण जर पाहायला गेले तर डोक्याचा पदर गेला आहे, ओढणी गेली आहे, कपाळावरची टिकली पण नाहीशी झालेली आहे. स्त्रियांच्या बाबतीत, पुरुषांच्या बाबतीत तरी बरं आहे. इंग्रजी ड्रेस आहे, पॅन्ट आहे, सूट आहे, बनील आहे, शर्ट आहे, पण झाकून आहे. कारण आजच्या वेगवान युगामध्ये धोतर काही घालता येत नाही, आणि मग सर्वसाधारण पायजमा, शर्ट, मनीला, बुश शर्ट, अजून काही जे काय असेल ते. असे पुरुष मंडळी आजही मात्र झाकलेल्या अंगाने आहे. तर स्त्रियांनी संस्कृती टिकवण्याचं काम स्त्रियांकडे आहे, महिलांकडे आहे. तर ह्यामध्ये बदल होणे अत्यंत गरजेचं आहे. आपण भारतात राहतो, विदेशात नाही, परदेशात नाही. एका स्त्रीने मला प्रश्न विचारला की आम्हाला प्रायव्हसी हवी असते तर आम्ही सासू सासऱ्यांना काय न्यावं, आई वडिलांना सोबत का न्यावं. मी त्याला मुलीला विचारलं, ताई बाई प्रायव्हसी म्हणजे काय असते, मला काही समजत नाही, मला समजून सांग. नाही म्हणे आम्हाला प्रायव्हेट राहायचं असते वगैरे वगैरे वगैरे. काही समाधान झालं नाही.
केलं, करताही आलं नाही. मी सांगितलं, ताई ज्यावेळेला लॉजमध्ये राहतील त्यावेळेला तुमची खोली वेगळी राहील, सासू सासऱ्यांची वेगळी राहील, आईवडिलांची वेगळी राहील, बहीण असली तर बहिणीची वेगळी राहील, भावाची असली तर भावाची वेगळी राहील. तुमच्याच खोलीमध्ये रात्री तुम्ही काय करता, दिवसा काय करता हे तुम्हाला माहिती. काही आई वडील पाहणार नाही, सासू सासरे बघणार नाही, भाऊ बघणार नाही, बहिणी बघणार नाही. प्रायव्हसीच इथे तुमची तुमची आलीच, मग बाहेर काय. तर माझ्या कार्यालयात दुसरी एक ताई बसली होती. बाबा, प्रायव्हसी म्हणजे खोलीतली तर नाही, प्रायव्हसी ही जी आहे ही बाहेरची आहे. म्हटलं काय बा, प्रायव्हसी म्हणजे काय मला सांगा. नाही म्हणे, त्यावेळेला कपडे वेगळे घालायचे, गुडघ्याच्या वर कपडे, टिकली नाही, काही नाही, आधुनिकता, लिपस्टिक लावायची, गंध नाही, मंगळसूत्र घालतील नाही घालतील, बांगड्या नाही. अशा पोशाखामध्ये बाजारात हिंडणे, बाजार करणे, त्याला शॉपिंग करणे म्हणतात. मॉलमध्ये जाणे, फिरणे गिरणे, एखाद्या सिनेमामध्ये जाणे, एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी त्याच अवस्थेत फिरणे. म्हटलं याला प्रायव्हसी म्हणतात? हो म्हणे, याला प्रायव्हसी म्हणतात. बाकी प्रायव्हसी काय आहे? खाणं पिण्याचं काहीच नाही म्हणे. एखाद्या वेळेस पिण्याचं असेल तर आहेच, खाण्याचंही आहेच. असं असताना एका दृष्टीने आपण पाहिलं, मी विचारलं, तर ज्या वेळेला तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जातात, बाजारपेठेत जातात, मॉलमध्ये शॉपिंग करायला जातात, सिनेमामध्ये जातात, रस्त्याने जातात, हातात हात घालून जातात, लोक पाहत नाही का? लोक बघतात. मग लोक बघण्यासाठी तुम्ही ह्या ड्रेस वापरता का? आईवडिलांनी वापरलेलं चालत नाही, आईवडील वापरतच नाही, आईवडिलांना बघायला नको ते चालत नाही, सासू सासऱ्यांनी बघावं ते आपल्याला चालत नाही, इतर लोकांनी बघावं असं आहे. असो, प्रारंभी विषय भटकतो, बोलण्यामध्ये पुष्कळ आहे. तर ही आमलकी एकादशी आपण पाहिली तर ही 27 फेब्रुवारीला आहे. आज 25 तारीख आहे, बुधवार आहे, 26ला गुरुवार शुक्रवारी आहे. आमलकी एकादशी ही दिनांक 27 फेब्रुवारी 2026ला आमलकी एकादशी शुक्रवारी येत आहे. आता हा शुक्रवार फार महत्त्वाचा पण आहे. शुक्रवार खास करून लक्ष्मीचा वार, देवीचा वार असतो आणि खास करून अविवाहितांना पूरक असा हा वार असतो. कारण शुक्र स्त्रीला पुरुषाविषयी आकर्षण आणि पुरुषाला स्त्रीविषयी आकर्षण निर्माण झालं की मग प्रेम निर्माण होते आणि मग तिथे शुभमंगल सावधान होते. जन्मकुंडलीच्या माध्यमातून विवाह बघायचा असेल तर पुष्कळशे 99% गुरु बघतात. परंतु गुरु बघण्याचं कारण नाही, कारण गुरु स्वतः ब्रह्मचारी आहे. तो मंदिरात राहतो, भजन कीर्तन करतो, वारी करत नाही, वारी करतो. वारी विवाहितही करतात आणि वारी हे एक आदर्श उदाहरण महाराष्ट्रात आहे. प्रत्येक वारकऱ्याला माझा नतमस्तक नमस्कार. त्याचप्रमाणे हा शुक्र कुंडलीमध्ये बघताना शुक्र ज्या वेळेला विवाहस्थानाकडे जातो त्यावेळेस स्थळ येण्याची सुरुवात होते आणि शुक्र विवाहस्थानावर आला, थबकला की विवाह होतो. म्हणून शुक्रवारचं व्रत, एकादशी व्रत ज्यांना विवाह करायचा आहे, ज्यांना विवाहाची इच्छा आहे, विवाहाचं वय उलटून जात आहे, अशा सर्वांनी ही एकादशी करायला हवी. एकादशीची तिथी ही 26 रात्री 24:33 नंतर सुरू होत आहे व दिनांक 27ला सूर्योदयकालीन असून रात्री 22:33 पावित असणार आहे. अखंड 22 तासाची एकादशी आहे, लक्षात घ्या. असून आद्रा नक्षत्र हे रुद्रस्वामीचे आहे.
किती बारीक अभ्यासाने मी तुम्हाला मार्गदर्शन करतो हे लक्षात घ्या. आद्रा नक्षत्र रुद्रस्वामीचे व आयुष्यमान योगकारक आहे. म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण ही एकादशी करायला हवी. ऑपरेशन आहे आपलं, एकादशी करा. आरोग्याच्या समस्या आहे, एकादशी करा. गुडघेदुखी आहे, पाठदुखी आहे, डोळ्याचे विकार आहे, कॅन्सर आहे, लेप्रसी आहे, पांढरा कोड आहे, डोकेदुखी आहे, अर्धशिशी आहे, पोटाचे विकार आहे, त्वचा विकार आहे, कुठलेही विकार तुमचं ऑपरेशन झालं असलं तरीही एकादशी करा. आरोग्यात सुधारणा निश्चित होईल. विश्वास हवा, श्रद्धा हवी. त्याप्रमाणे रुद्रस्वामीचे आहे. आयुष्यमान योगकारक ह्या दिवशी आहे. भद्रा ही स्वर्गवासिनी असल्यामुळे शुभ आहे. भद्रा आहे, सगळ्या भद्रा अशुभ नसतात. भद्राचा काही काळ अत्यंत शुभ असतो आणि या भद्रा काळातच माझ्या स्वर्गीय सौ निर्मलाबाईंचं मी ऑपरेशन केलेलं आहे, यशस्वी झालेलं आहे. वाजपेयींचं त्यांनी त्यांच्या पंडिताकडून मुहूर्त काढला होता, पण तो चुकीचा होता, साफ चुकीचा होता. म्हणून गुडघ्याचं ऑपरेशन करताना मोठे दवाखाने होते, नामवंत डॉक्टर होते, कारण त्याच्या मनाने तर मी तर क्षुल्लक आहे, छोटा आहे. तरी मी त्यावेळेला सांगितलं होतं की ऑपरेशन यशस्वी होणार नाही आणि ते पलंगावरच निघून राहिले शेवटपर्यंत. म्हणजे मुहूर्ताचा किती आवश्यक आहे हे बघायला तुम्हाला सांगायला मला आवडते. बालवकरणात ही एकादशी राहणार आहे. या योगामुळे आपल्याला लहानापासून मोठ्यापर्यंत, बालकापासून वृद्धापर्यंत सर्वांना एकादशी करावी अशी ही एकादशी आहे. या योगामुळे रुद्र नक्षत्र स्वामी म्हणजे शिवाचा आहे, महादेवचा आहे. सौभाग्य अखंड, सौभाग्यवतीचं मरण जे माझ्या पत्नीला लाभलं अनोखं. तसेच मिथुन राशी स्वामी आहे, ही तिचा स्वामी बुध आहे याचा, आणि तो गणेशाचा आहे. व आयुष्यमान योग बालवकरण यात स्वर्गवासी भद्रा अशा या भाग्यकारक अमलकी एकादशीचा लाभ सर्वांनी घ्यावा. श्री विष्णू लक्ष्मी व आवळा वृक्ष स्वामिनी अशी ही एकादशी आहे. या एकादशीच्या दिवशी लक्ष्मी नारायण पृथ्वीवर येतात. आता तुम्हाला त्यांना घरात आगमन करायचं आहे का? तर त्या दिवशी सकाळी लवकर उठा, अंगणाची झाडझूड साफसफाई करा, सडा टाका, रांगोळी काढा, दिवे लावा. सकाळी दिवे लावा, संध्याकाळी दिवे लावा. लक्ष्मीचं आगमन होऊ द्या. आणि श्री विष्णू लक्ष्मी येणार आहे. आवळा वृक्ष स्वामीनी अमलकी एकादशी आहे. तर आवळा वृक्ष हा दीर्घायुष्य देतो. वैद्यकशास्त्रामध्ये आवळ्याला फार महत्त्व सांगितलेलं आहे. माझे वडील वैद्यकीय होते. आवळ्याच्या वनामध्ये मी शेतकरी वर्गाला आणि सांगेल, आणि एकूण ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो, महानगरपालिका असो, महाराष्ट्र सरकार असो, केंद्र सरकार असो, सर्वांनी एकादशीच्या दिवशीचा लाभ घेण्यासाठी आणि ह्या एकादशीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आवळा वृक्ष लागणार आहे. तर आवळ्या वृक्षाचं बन तयार करा आणि आरोग्य सुधारा. औषधीचा खर्च कमी होईल, दवाखान्याचा खर्च कमी होईल, आयुष्यमान होईल. आणि आयुष्यमान झाल्यावर मग हे कोरोना काहीच लागणार नाही. माझी आई ही एकादशी करायची, त्यावेळेला आवळ्याचे वृक्ष होते. आता दिसेनाशी कुठे आहे, काय आहे, नाही काही नाही. शेतकऱ्यांनी तर वृक्ष कापणे लावलेले आहे. फुलझाडे सुद्धा कापतात. आता वृक्ष कापणे, फुलझाडं साधारणतः देवासाठी असतात, ते कापणे म्हणजे महापाप आहे. आणि म्हणून वृक्ष लावा आणि आपलं आरोग्य सुधारा. आवळ्याचं वृक्ष लावा. असं असताना अमलकी एकादशीचे फल काय आहे? प्रत्येक सणवार व्रतवैकल्य हे कर्तव्य म्हणून व्हायचे असतात.
कर्तव्य ज्या ठिकाणी करायचे असतात त्या ठिकाणी लाभ मात्र मिळत नाही. पण आम्हाला काही एकादशी केल्याने कर्तव्य पार पडलेले समाधान प्राप्त तर होतेच, परंतु आम्हाला एकादशीचे व्रत केल्यास लाभ देखील आपणास प्राप्त होत असतो. दुहेरी लाभाचं आहे. रुद्रस्वामी असल्या कारणाने समस्त संकटाचे निवारण होईल, शत्रू परास्त होईल, कोर्ट कचेरी शासकीय कामात यश येईल, अशांत मनाचे मन शांत होईल, आरोग्याचा घात होईल, मृत्यू कारण असणाऱ्या वंश परंपरागत श्राप लागेल. रुद्रस्वामी आहे. शिव म्हणजे शव. ज्याच्या माध्यमातून आर्थिक लोभाच्या माध्यमातून इतर कारणासाठी जर कोणाचा जीव घेतला असेल, प्राण घेतले असते, प्राणहरण केले असेल, कारणीभूत झालेले असेल, तर त्यास मृत्यूचं कारण वंशपरंपरा शाप शिव हा शव अशा रूपांतरात करत असतो. बुधस्वामी आहे. विद्यार्थी वर्गास यश बुद्धीचे सर्व कार्य करणाऱ्या मंडळींना यश मिळणार आहे. जे लेखक आहे, कवी आहे, वर्तमानपत्रात कार्य करतात, पत्रकार आहे, समस्त विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे, शिक्षक आहे, गुरुजन आहे, पूजापाठ करणारे आहे, भटजी, ज्योतिषी सांगणारे ज्योतिर्विद्या आहे, जे शालेय बुद्धीचं काम करत असतात, इतर सर्वांना आयुष्यमान योग आहे या ठिकाणी. त्या दिवशी दीर्घ आजारी, भयंकर आजार, जटिल ऑपरेशन, टोक नजर बाधा, समस्त अशुभाचे निवारण करा. दुसऱ्याचे आयुष्य आर्थिक आणि इतर कारणासाठी जाणूनबुजून हिरावून घेणे म्हणजे वंश समाप्तीचा शाप आणि अपघात, मानसिक चिंता, व्यथा, संपूर्ण घराण्याचा नाश अशा व्यक्तींना श्राप भोगावा लागतो. कोणालाही प्राणरक्षण करा. आपण मुंगीला साखर टाकतो आणि मानवाचं प्राणहरण केलं तर काय, म्हणून हे पण या ठिकाणी घ्यायला पाहिजे. बालवकरण, विवाह होऊन बरेच वर्ष झाली अपत्य प्राप्ती होत नाही, वारंवार गर्भपात होतो, टेस्ट बेबी केली तरी यश येत नाही, लहान बालकांचा मृत्यू होतो किंवा अनापत्य योग येतो, संततीबाबत इच्छापूर्तीचे फल हे अमलका एकादशी 27 फेब्रुवारी 2026. आवळा वृक्ष, ज्या काही इच्छा असतील त्या पूर्णपणे होणे, सर्व दोषाचे निवारण होणे, समस्त शेतकरी, व्यापारी वर्ग, नौकर वर्ग, राजकारणी वर्ग, मजूर वर्ग, सर्व स्त्री पुरुषांना यशाची सफलता मिळवून देतो. आवळा वृक्ष, आवळाचा मुरब्बा, आवळा आपल्याला केसाला सुद्धा लावता येतो, कॅन्डी करता येते. आवळ्याचा मुरब्बा खा, वृद्धांनी खा, बालकांनी खा. आवळ्याचा रस सरबत प्या. आवळा हा लोणचं करा, आवळ्याचा हलवा सुद्धा करा. आवळाच करून तुम्ही पराठा सुद्धा करू शकतात किसून. आवळ्याची चटणी करा, आवळ्याचं लोणचं करा, आवळ्याचं सूप करा. या सर्वामध्ये आपल्याला केसामध्ये आवळा वाळून टाकून जर आपण त्याचा बारीक बोगटा केलं आणि आपण शिकाकाईच्या सोबत इतरांच्या सोबत लावलं तर आपल्याला मिळेल. आवळ्याचं तेल लावा. लहान बालकापासून मोठ्या पुरुषापर्यंत स्त्रींना सर्वांना आवळ्याचं तेल अत्यंत उत्कृष्ट आहे. श्री विष्णू लक्ष्मी, लक्ष्मी येणे, लक्ष्मी स्थिर होणे, कर्ज समस्या संपणे, बुडीत पैसा वसूल होणे, आर्थिक प्राप्ती होणे, व्यवसायात यश मिळणे, नोकरी धंदा उपलब्ध होणे. आजकाल सर्व माणसं अगदी व्यथित झालेली आहे. एकीकडे मुलांना जन्म द्या सांगणारे अविवाहित लोक, काही लोक 13-14 मुलांना जन्म द्या. एक मुलगा त्याला वागवताना कठीण होते आहे, त्याला नोकरी नाही, दारोदार फिरतो आहे, वडिलांच्या कष्टावर तो जगतो आहे. असे जर युवक जास्त प्रमाणात राहिले तर मग उद्रेक व्हायला काही वेळ नाही लागणार, देशाचं फार नुकसान होईल. मुलांना शिक्षणाकडे वळायला पाहिजे, उद्योगाकडे वळायला पाहिजे, नोकरीकडे वळायला पाहिजे, कामधंदा त्यांना मिळाला पाहिजे. पण याबाबत जे काही विद्वान आहे,
सुसंस्कृत आहे. साहित्य संमेलन भरते तर कशासाठी भरते हेच एक आश्चर्य आहे. करोडो रुपये सरकार देते. पुस्तकाचे स्टॉल, त्यांच्या भाषणाला कोणी निम्म्या खुर्च्या रिकाम्या. सरकार विरुद्ध बोलणं त्याचा आता तर संपलेलंच आहे. सरकारची चापलुसी करणं हेच साहित्य संमेलनाचा उद्देश आहे. आज किती समस्या आहे. साताऱ्याला साहित्य संमेलन म्हणलं, वर्ध्याला भरलं, पुण्याला भरलं. हे साहित्य संमेलनामध्ये सरकारवर जे काही आहे, बेरोजगारी आहे, मराठी शाळा बंद झाला, मराठी साहित्य संमेलन म्हणता आणि तुम्ही मराठीला दर्जा दिला सांगतात आणि मराठी शाळा बनता. याच्याविषयी काही साताऱ्याच्या याच्यामध्ये काहीही सांगितलं गेलं नाही. मंत्री येतात, उद्घाटन होते पहिल्या दिवशी, बस झालं, बाकी काही नाही. तिथे पण VIP आहे. ज्यांच्याकडे काही आहे, त्यांनी काही देणगी दिले, काही हे केले, त्यांना प्रवेश, बाकीच्यांनी जनरलमध्ये. म्हणजे भेदभाव पुन्हा आहेच. जे काही साहित्यिक आहे, ज्यांच्याकडे लेखन आहे, ज्यांनी लेख लिहिलेले आहे, विचारवंत आहे, अशाची शोध मोहीम साहित्य संमेलनानं केली आहे का? नाही. तुमच्याकडे त्यांनी यावं का तुम्ही त्यांच्याकडे जावं? आज वृद्धापकाळात असलेले माझे 1 लाखाच्या वर, 1.5 लाखाच्या वर लेख प्रसिद्ध आहे. दैनिक देशदूत, साईमत, कधी देशोन्नती, कधीतरी लोकमत, खाजगी लेखन, बातमीदार, दिशावर व्यापार, ज्योतिष ज्ञान, ग्रहांकित, तंत्रमंत्र, अशा अनेकांच्या माध्यमातून मी लिहित असतो. अजूनही आहे. व्हिडिओ हा तुमचा आपण बघतो आहोत. जवळजवळ 1000च्या वर व्हिडिओ झाले असतील. मोजलं नाही मी, मोजत नाही. पहिले मी लेख चिटकवत होतो, आता चिटकवतही नाही. कारण माझी पत्नी होती, पत्नी गेली, त्यामुळे सहाय्य गेलं. तिच्याकडे हे काम होतं, माझ्याकडे होत नाही आता. तरी लेखन सुरू आहे. आता वर्तमान स्थितीमध्ये साईमतमध्ये मोठं लेखन येत आहे. देशदूतमध्ये रोजचं भविष्य, तरुण भारतात रोजचं भविष्य येते. प्रश्न उत्तरात संत कृपामध्ये येते, मासिक भविष्य, लोकांच्या समस्या सोडवण्याचं साईमतमध्ये येते. मी द्यायला साहित्य आहे, परंतु वर्तमानपत्रसुद्धा स्वीकारायला तयार नाही आहे. आज वर्तमानपत्र उघडा तुम्ही, त्याच्यामध्ये बलात्काराच्या केसेस, खुनाच्या केसेस, चोऱ्याच्या केसेस, असं वाचनीय, त्याला सुधारणेवादी लेखन अजिबात नाही आहे. 2-4 पानाचं वर्तमानपत्र क्षणभरात मनुष्य वाचून टाकून देतो. पूर्वीचे पहा, लोकमान्य होतं पूर्वीचं वर्तमानपत्र, तरुण भारत होतं, नवशक्ती आहे. वर्तमानपत्र वाचताना दिवस संपून जायचं इतकं त्याच्यात लेखन असायचं, आता नाही. असो, तर अशा यांच्यासाठी पण हे व्रत आहे. असं असताना रुद्रलक्ष्मी भोग, मातृसेवा न करणे, स्वर्गीय व्यक्तीचे श्राद्ध न करणे, स्वर्गीय अथवा जीवित मातापिता यांच्याविषयी मनामध्ये अनुचित विचार ठेवणे, त्याविषयी कार्य करणे, घराण्याला धक्का लागेल अशी वंशांनी कार्य करणे, मातापित्यांची संपत्ती घेणे, तिला हडप करणे, अनंत कोटी श्राप अशांना लागतात. आता ही रुद्रलक्ष्मीचा योग आहे. आता व्रत कसे करावे याविषयी बघूया. सकाळी सर्वप्रथम आपण सडामार्जन करा, रांगोळी काढा, दिवे लावा. आंघोळ झाल्यावर मातापिता यांना स्नान करा. सर्वांनी स्नान करावे. मातापिता यांचे नमस्कार करून देवघरातील देवाचे पूजन करावे. हा दिवस खास करून दैवतांचा असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही महाराजांचे पूजन करू नये. हा शब्द तुम्हाला विचित्र वाटेल किंवा हे वाटेल,
देवाचं स्थान, देवाची बरोबरी कोणीही मानव करू शकत नाही. महाराज हे मार्गदर्शक असतात, दैवत नसतात. ते आपल्याला काही देऊ शकत नाही. ग्रहांचा नमस्कार करा, ग्रहांचं पूजन करा, ग्रहांची मंदिरं हवी. कारण देवांच्या वर ग्रहांचं स्थान आहे. लक्षात घ्या, रामाला 14 वर्षाचा वनवास म्हणजे 14 वर्षाची जन्मठेप ग्रहांनी दिली, 7.5 दिले. गणपतीचा शिरच्छेद झाला, 7.5 झाला. हरिश्चंद्राचं राज्य गेलं, 7.5 गेलं. विक्रमादित्याचे हातपाय तोडले गेले, ते 7.5 गेले. गुरुला 7.5च्या सुळावर फाशीवर चढवलं, ते 7.5. शनी असताना सुद्धा महादेव दैवत आहे, पण ज्यावेळेला 7.5 आली त्यावेळेला शंकर सुद्धा भयभीत झाले. कुठे वृक्षात लपले, कुठे पाण्यात लपले, कुठे जमिनीत गेले, कुठे आकाशात गेले. कैलासपत्र सोडावं लागलं, कैलास पर्वत. 7.5 कोणालाही नाही. या त्यांचे वडील होते रवी म्हणजे सूर्य, त्यांना पण 7.5 लागली होती. अंधार झाला होता, लेप्रसी कोड झालं होतं, कुष्ठ झालं होतं वडिलांना शनीच्या शापामुळे. शाप जिवंत आहे, लक्षात ठेवा. ज्याच्या अंतरात्म्यातून कवटाळातून त्याचं नुकसान झालं आहे, जीवितहानी झाली आहे, आणि अशांचा शाप हा नक्कीच लागतो. अनुभव आहे हा. असं असताना इतरांचे, महाराजांचे पूजन या ठिकाणी त्या दिवशी करू नये. शेतातील आवळे वृक्षाजवळ नारायण लक्ष्मी मूर्ती अथवा फोटो ठेवा. शेतातील आवळा वृक्षाजवळ जाता आले नाही तर आवळा वृक्षाची फांदी किंवा आवळा किंवा आवळ्याचा मुरब्बा किंवा आवळा लावलेले वृक्ष चित्र काढून श्री लक्ष्मी आणि नारायणाची मूर्ती किंवा फोटो त्यांचे पूजन करा. नैवेद्य मुगाच्या पिठाचा लाडू, सर्व प्रकारची फुलं आपल्याला चालणार आहे. अगरबत्ती सर्व रंगाची चालेल, धूपबत्ती सर्व रंगाची चालेल, सर्व सेंटची चालेल. दिव्यात आवळ्याचे तेल मात्र घाला. त्या तेलाची बाटली बाजारात मिळते, तीच घ्यावी. करंगळीजवळील बोटाने तुम्ही तेल गेलं लावला, काम पूजन झालं की त्याच्यातलं बोट मस्त की असं टीका लावून घ्यायचं. मुलांनी लावायचं, सर्वांनी लावायचं. त्याप्रमाणे लावावी. अगरबत्तीस आवळा तेल लावून प्रज्वलित करावे. अगरबत्तीला आवळा तेल लावावं, धूपबत्तीला आवळा तेल लावून ते प्रज्वलित करावे. धूपकाडी लावायची असलं त्या धूपकाडीस पण आवळा तेल लावून नंतर प्रज्वलित करावे. स्वतःभोवती उलट दिशेने फिरवा, असं गोल, मग पुन्हा असं 11 वेळा फिरवावं. स्वतःभोवती सुलट दिशेने 11 वेळा व उलट दिशेने 11 वेळा स्वतःभोवती गोलगोल फिरावे. सुलट दिशेने फिरल्यामुळे यशाची प्राप्ती होईल. पहा काय गंमत आहे, काय यश आहे, किती मार्मिक आहे, किती खोल बुद्धीने मी अभ्यास केलेला आहे, तुम्हाला सांगतो आहे. सुलट दिशेने जे तुम्ही 11 वेळा फिराल तर तुम्हाला यश मिळेल, तुमच्या इच्छा पूर्ण होतील, तुमच्या समस्या पूर्ण होतील, आरोग्यप्राप्ती राहील, बुडालेले पैसे वसूल होतील, कर्जमुक्ती होईल, धनलक्ष्मी तुमच्याकडे येईल. आणि उलट दिशेने फिरल्यानंतर इतरत्र दोषाचे निवारण, काही कळत नकळत काही झालं असेल, गुन्हा झाला असेल, दोष असेल काहीतरी, मातापित्याला अनुचित बोललं गेलं असेल तर त्यांना क्षमा मागून आपण नमस्कार करा. मातापिता हे पहिलं दैवत आहे, दैवतांच्या वरचं. ह्या देवतांच्या वरच्यावर आपण नाही केलं, मातापिता पूजन न करता तुम्ही हे व्रत केलं तर काहीही लाभणार नाही. मातापित्याला सोडून तुम्ही तीर्थयात्रा 1000दा करा, वर्षभर करा, आयुष्यभर करा, कधीच फळ मिळणार नाही. ते काळ्या दगडावरची देव आहे. मातापित्याचं सूत्र म्हणजे तुमचं सूत्र, तुम्ही अंश आहे, वंश आहे. बैल खुंट्याला बांधलेला आहे तोपर्यंत तो आहे, आणि खुंटा गेला की बैल उधळला. मग संकटावर संकट, जीवावर संकट, आरोग्यावर संकट, अपघातावर संकट, नैराश्यावर, चिंतेवर संकट अनेक होईल. निवारण वही क्रिया करताना पुढील मंत्र जाप आपल्याला मोठ्या आवाजात करायचा आहे. घरातच करायचं आहे आपल्याला, बाहेर जाता आलं तर जा. आता मी हे 2-3दा बोलतो.
आणि तुम्ही लिहून घ्या. ओम रुद्राय बुद्धेश्वराय श्री लक्ष्मी नारायणाय. दुसरे ओळ. पृथ्वी अमृत वर्षाव आमला वृक्ष समीपेय मनोकामना यशप्राप्त्यर्थ दृष्टादी कारणे भोग प्रदापणे. तिसरी ओळ झाली ही. आता चौथी ओळ. समस्त देवादी ग्रहाणाम आमलकी एकादशी नमो नमाय. पुन्हा वाचून दाखवतो, लिहून घ्या. ओम रुद्राय लिहिलं. बुद्धेश्वराय श्री लक्ष्मी नारायणाय. दुसरी ओळ. पृथ्वी अमृत वर्षाव आमला वृक्ष समीपेय. तिसरी ओळ. मनोकामना यशप्राप्त्यर्थ दृष्टादी कारणे भोग प्रदापणे. समस्त देवादी ग्रहाणाम आमलकी एकादशी नमो नमाय. साधा 4 ओळीचा मंत्र जाप आहे. ओम रुद्राय बुद्धेश्वराय श्री लक्ष्मी नारायणाय. पृथ्वी अमृत वर्षाव आमला वृक्ष समीपेय मनोकामना यशप्राप्त्यर्थ दृष्टादी कारणे भोग प्रदापने. समस्त देवादी ग्रहाणाम आमलकी एकादशी नमो नमाय. अशा आवाजात म्हणा. मला तुम्हाला सुख द्यायचं आहे, मला तुम्हाला सुखी करायचं आहे. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण मला करायची आहे. तुम्ही सुख व्हावं, आरोग्यप्रद राहावं, लक्ष्मीप्रद राहावं, सुखसंपन्न राहावं, कौटुंबिक राहावं. माझ्या मार्गदर्शनाचा लाभ तुम्ही घ्यावा. म्हणून असे जे काही तुम्हाला आहे हे शेअर करा इतरांना. पुण्याची प्राप्ती आपल्याला होईल, मला समाधान मिळेल. अधिकाधिक लोकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जितके करता येईल तितकं पुण्याचा प्राप्त तुम्हाला होणार आहे. पुण्य वाटाचं आहे. मग पुण्य वाटाचं असल्यावर तुमच्याजवळ पुण्य पाहिजे समृद्ध. म्हणून समृद्धी पुण्य इतकं येईल ह्या ठिकाणी की घडेच्या घडे भरून जातील. फार सुंदर योग आहे, अंमलिकाचा योग आहे. आणि हे सगळं लेखन मला माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या कागदपत्रातून अवगत झालेलं आहे. मनुष्य मरून जातो, स्वर्गवासी होऊन जातो, पण माझ्या पत्नीने कुटुंबाला तर भरपूर दिलं आहे. नातवा पावतर पंटू पावतर दिलेला आहे तिने. ती होती म्हणूनच मी ज्योतिषी झालो आहे, हे पण लक्षात घ्या. महान होती. कधी ब्युटी पार्लरमध्ये गेली नाही, कधी 500 रुपयाच्या वर कधी साडी गिडी घेतली नाही. ऑपरेशन 4 झाले होते. गुडघ्याचं ऑपरेशन, कमरेचं ऑपरेशन, दाताचं, डोळ्याचं, कानाचं. व्यथित होती, पण मला संग होती. आम्ही एकदाही एकमेकाला सोडलं नाही. लग्नाच्या जेवणाच्या एका ताटापासून शेवटच्या अंतिमपर्यंत आम्ही घास घेतला एकत्र. हॉटेलात गेलो तर 2 ताटाचे पैसे घे, पण 1 थाळी वाढ, 1 पाण्याचा ग्लास, 1 कप. हा चष्मा तुम्ही म्हणाल तर मला पहिले लागत नव्हता. तिचा हा चष्मा आहे. आता अगदी सूट झाला. हे जे शर्ट आहे ना, हे तिचं अंतिमचं शर्ट आहे. कारण तिला शेवटी घालता येत नव्हते ब्लाऊज ग्यूज, म्हणून हे घातलं गेलं. जगाला तारणारी अशी ही सौभाग्यवती मरण गेलं. परंतु हे मेडिकलच्या याच्यातच गेलं. त्यांनी माझं तर नुकसान केलंच आहे, पण जगाचं सर्वांचं नुकसान केलेलं आहे. अजूनही मी एकटा आहे, कार्यरत आहे. कारण तिचा अंतिम शब्द होता, माझं कार्य सुरू ठेवा म्हणून मी हे सुरू ठेवलेलं आहे. नाहीतर मी तिच्या अग्नी याच्यावर चढणारा मनुष्य होतो. कारण एक गेल्यावर दुसरं काय आहे. सर्व जे आमचं कर्तव्य होतं, मी पुरुषार्थाच्या कर्तव्याचं बांधिलकी म्हणून मी पण पंटूपर्यंत काम केलेलं आहे. तिने काम केलेलं आहे. माझं काय जरूर होती आता. असो,
पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया.